गिरगाईच्या तुपाला आयुर्वेदात अमृततुल्य मानले जाते. विशेषतः आरोग्यविषयक फायद्यांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण देण्याची त्याची क्षमता अभ्यासातून स्पष्ट झाली आहे. तुपात असलेले अँटीऑक्सिडंट आणि हेल्दी फॅट्समुळे शरीरातील पेशींचे नुकसान टाळण्यास मदत होते. शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुपातील लिनॉलिक ॲसिड मदत करते. हे ॲसिड विशेषतः कोलन कॅन्सर रोखण्यास प्रभावी ठरते असे संशोधकांनी सिद्ध केले आहे. शिवाय तुपात असलेले हेल्दी फॅट शरीरातील चयापचय क्रियेला चालना देते, ज्यामुळे हानिकारक टॉन्सिल्स बाहेर टाकल्यास मदत होते. योग्य प्रमाणात सेवन केल्यास ते आतड्यांचे आरोग्य सुधारवते आणि पचनसंस्थेलाही बळकटी मिळते. तूप आणि इतर नैसर्गिक घटकांचा समतोल आहारात समावेश केल्याने शरीर निरोगी राहते. पण हे कॅन्सरसाठी एकमेव उपाय नाही. कॅन्सर हा गुंतागुंतीचा आजार आहे आणि त्यासाठी वैद्यकीय उपचार अनिवार्य असतात. तुपाचा आहारात समावेश करून शरीर मजबूत ठेवता येते, पण त्याने कॅन्सर पूर्णतः बरा होतो असा गैरसमज असू नये. त्यामुळे तुपाचे सेवन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे. शुद्ध गिरगाईचे तूप मिळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण बाजारातील भेसळयुक्त तुपामुळे हवे ते फायदे मिळत नाहीत. पारंपरिक पद्धतीने बनवलेले गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप अधिक लाभदायक ठरते. तुपाचा योग्य प्रकार आणि प्रमाण ठरवताना आपल्या शारीरिक प्रकृतीचा विचार करणे आवश्यक आहे. शेवटी शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी नैसर्गिक आहारासोबतच संतुलित जीवनशैली ही तितकीच महत्त्वाची असते. व्यायाम, योग, ध्यान आणि सकस आहार या सगळ्यांचा योग्य समतोल राखल्यास दीर्घकालीन आरोग्य टिकवता येते. म्हणूनच तूप हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण याचा उपयोग योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे केव्हाही चांगले. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व.